नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच YouTube चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। 250 दिवस मी गप्प राहिलो, जो गुन्हा मी केला नाही त्याची ही शिक्षा मला भोगावी लागली, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातील खद व्यक्त केली आहे। बोदेगाव येथे विविध विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी जीवनातील संघर्षाच्या आठवणीला उजाळा दिला। जी संकट आली ती अचानक आलेली संकट होती आणि घडून आलेल्या संकटामधून बाहेर पडणं कठीण असतं। मला मिळालेल्या मंत्रिपदाचाही आनंद घेता आला नाही, अशा शब्दात त्यांनी वेदना मांडल्या होत्या। मात्र आता त्यांची या विधानाचा करुणा शर्मा यांनी खरपूस समाचार घेत धनंजय मुंडेंना चांगलंच सुनावला। धनंजय मुंडे म्हणालेत की मी जो गुन्हा केला नाही त्याची शिक्षा मला भोगावी लागली। त्यांनी गुन्हा केला नसला तरी जेल गुन्हा करत होते त्यांना पाठबळ देणारा तूच तुझं मंत्रिपद होतं। तुझ्या मंत्रिपदाच्या जोरावर वाल्मिक कराड सारखे गुंड लोक बीडमध्ये उड्या मारत होते, अशा शब्दात करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर अनेक आरोप करत जोरदार हल्ला चढवला होता। वाल्मिक कराड कोणासाठी काम करत होता? तुझ्या मोठ्या मोठ्या कारखान्यामध्ये तो होता, बिझनेसमध्ये तो होता, ते सगळीकडे तो होता। जर एक घरामध्ये काम करणारा साधारण गुंड हा साधारण नव्हे तर तुझीच सावली त्याच्यावर होती। त्यांना मोठं करणारा तुझं मंत्रिपद होतं। बीडमध्ये आणि परळीमध्ये अजूनही खंडणी गोळा करणारे, जमीन हिंसकवणारे, कला केंद्र, नकली दारू असे अनेक धंदे तुझे कार्यकर्ते करत आहेत। घरात काम करणाऱ्या वाल्मिक कराडची लायकी काय होती, असा सवालही करुणा शर्मा यांनी विचारला। आज परळीची अवस्था काय आहे ती मी अतिशय बघितले। जे गुंड झाले त्याचा दोष नाही, त्याची लायकी नव्हती, त्याची लायकी कधीच नव्हती। वाल्मिक कराड सारख्या लोकांना हाताखाली धरून गुंडांची गँग तू तयार केलीस, सगळीकडे तू होतास। धनंजय मुंडे तुझ्याच मंत्रिपदामुळे हे सगळे लोक गुंड झालेत। व्हाईट कॉलर घालून आणि त्याचबरोबर भाषण देतोस, पण असं चालू देणार नाही, आता मी आहे असा इशाराही करुणा शर्मा यांनी दिलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जरी तू नसलास, तुझा हात नसलास तरी त्यांना पाठबळ देणारा तूच होतास। तुझ्या मंत्रिपदाच्या जोरावर हे लोक काम करत होते। आज परळीमध्ये नकली दारूमुळे अनेक महिला विधवा झाल्या आहेत आणि तू काय म्हणतोस की माझी चुकी नाही, सगळ्यात मोठी चुकी तुझीच आहे, असं घणाघाती आरोपही करुणा शर्मा यांनी केलाय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।